नमस्कार, मी भीमराव लोणारे, IBM TV9 न्यूज आणि मिशन महाराष्ट्र न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। यावेळी मी रवी भवन परिसरामध्ये आहे आणि रवी भवन परिसरामध्ये शिवसेना शिंदे गटांची एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती। नेमकी बैठक कसल्या संदर्भात होती आपण जाणून घेऊया। दादा, सर्वप्रथम तुमचा परिचय द्या। मी ओंकार पारवे, सहसंपर्क प्रमुख, नागपूर शहर। आजची ही रवी भवनला बैठक आमचे नवनियुक्त संपर्क प्रमुख माजी खासदार सन्माननीय संजयजी निरुपम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपूर शहराची नागपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। या बैठकीला प्रामुख्याने आमचे मंत्री, महाराष्ट्राचे मंत्री, आमचे जिल्ह्याचे मंत्री माननीय ॲडव्होकेट आशिषजी जयस्वाल साहेब आणि समस्त सर्व पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीचा उद्देश आमचे लोकसभा संपर्क प्रमुख नवनियुक्त संपर्क संजयजी निरुपम हा होता की ते याआधी पण 25 वर्षाआधी या नागपूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख होते आणि त्यांच्या नेतृत्वात, त्यांच्या कार्यक्षमतेमुळे आज नागपूर जिल्ह्यात जे आपल्याला शिवसेनेचे खासदार, आमदार पाहायला मिळाले आहेत, त्याच्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा होता। मध्यंतरी ते नागपूर शहराचे, जिल्ह्याचे संपर्क प्रमुख होते नाही, आता ते पुनश्च आमच्या जिल्ह्याला, शहराला लाभले आहे, लोकसभेला लाभले आहे। त्यांचे आम्ही सर्वात आधी मनपूर्वक स्वागत करतो। आणि जी ही आढावा बैठक होती आमच्या नागपूर लोकसभाच्या पदाधिकाऱ्यांची, त्यात महिला पदाधिकारी पण होते, युवा सेनेचे पदाधिकारी पण मोठ्या संख्येत उपस्थित होते, पालक शिवसेनेचे पदाधिकारी पण मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्देश हाच होता की नागपूर लोकसभेत क्षेत्रात जी मरगटपणा आली होती मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, आमचं काही पक्षातर्फे आम्ही पाहिजे त्या प्रमाणात लढलो नाही, महायुतीत लढलो, पाहिजे तसे आम्हाला सीटा मिळाले नव्हते। पण आमच्या साहेबांची आम्हाला सूचना आहे की जुनं विसरून जा, नवीन कामाला लागा, आणि आम्ही त्यांच्या आदेशाचं पूर्ण पालन करून आम्ही नवीन कामाला आत्ता बाहेर आल्यापासून सुरुवात करत आहोत। आता लगेच आमची बैठक, नागपूर लोकसभा निर्वाचन प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आत्ताच थोड्या वेळाने पुन्हा होणार आहे। त्या बैठकीत आम्ही विभागनिहाय, म्हणजे विधानसभानिहाय आम्ही सर्व शाखा, गटशाखा बांधणीकरिता आम्ही आता विचारविमर्श करणार आहोत। आणि नुसतं विचारविमर्श नाही करणार आहोत, तर आम्ही त्याच्यावर म्हणजे इम्प्लिमेंट्स करणार आहोत। त्याकरता ही बैठक होती। ताई, मला सांगा की ही जी बैठक होती ती पक्ष बांधणी आणि पक्षाला कशा प्रकारे वाढवता येईल या संदर्भात ही बैठक होती। आणि आता निवडणुकाही पार पडलेल्या आहे, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडलेल्या आहे, नगर परिषदेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत। आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, काय सांगा तो विषय नाही तुमचा परिचय? मी सौ मनीषा पापडकर, जिल्हा प्रमुख शिवसेना नागपूर। आपण म्हटल्याप्रमाणे की निवडणुका संपलेल्या आहे। आमचा आजचा जो विषय आहे तो निवडणुकीच्या संदर्भात आहेच नाही। ॲक्च्युली आताच तुम्हाला म्हणजे मीडियाला पण माहिती असतेच की संपर्क प्रमुख म्हणून नुकतीच संजय निरुपमजी यांची नागपूरला नियुक्ती झालेली आहे आणि शिस्तप्रिय नेते म्हणून त्यांची ख्याती आहे आणि त्यांच्या नेतृत्वात आज रवी भवन येथे बैठक झालेली आहे। आजचा विषय असा आहे की संघटना बांधणी, जास्तीत जास्त बूथ लेवलवर आपले कार्यकर्ते कसे आपण स्ट्रॉंग करायला पाहिजे, किंवा भविष्याचा विचार करून येणाऱ्या लोकसभा किंवा विधानसभा किंवा महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात आत्तापासून आपल्याला तयारी करण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहे। आणि महानगरपालिकेनंतर आपण बघितले की सगळे नागपूरचे पदाधिकारी शांत होते आणि कुठेतरी त्यांना म्हणजे मनात दुःखसुद्धा होते, आमच्यासारख्यांना तिकीट वाटप झाले नाही तेव्हा। तर आता त्यांनी हे म्हटलं आहे की सगळं विसरून परत आपल्याला जोमाने कामाला लागायचं आहे। तर मेन आजचा जो विषय आहे संघटना बांधणी आणि बूथ लेवलवर आपले कार्यकर्ते स्ट्रॉंग, त्यांना एक जबाबदारी देऊन नागरिकापर्यंत जास्तीत जास्त आपला शिवसेनेचे विचार आणि त्यांचा संपर्क आपण कसा करता येईल त्या माध्यमातून आपल्याला संघटना बांधणी करण्याचे आदेश आज साहेबांनी दिलेले आहे। संघटना बांधणी करण्याचे आदेश दिलेले आहेत। आज नागपूर जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे
शिवसेना शिंदे गट वाढायला हवं त्याप्रमाणे वाढत नाही, तुमचा परिचय? मी गणेश डोईफोडे, उपजिल्हा प्रमुख नागपूर, माजी नगरसेवक. आमचे जे संपर्कप्रमुख आता नवनियुक्त जे आले आहे संजयजी निरुपम यांनी आम्हाला एकच आदेश दिला की शिंदेसाहेब जे आहे ते कार्यकर्ताप्रिय आहे आणि कार्यकर्त्यांवर जास्त विश्वास देऊन ते जोमाने शिवसेना वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला त्यांच्या माध्यमातून सांगितलं आहे. त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की आजपर्यंत जे झालं ते जुनं विसरून आज नव्याने शिवसेनेमध्ये काम करायचं आहे. जुने आणि नवीन दोन्ही फळी सोबत घेऊन आणि जोमाने कार्य करून जे जुनं झालं आहे ते पूर्णपणे विसरायचं आहे आणि आपल्याला आपले जे एक नागपुरामध्ये एक मोठा पक्ष आहे त्याच्यासोबत किंवा त्याच्या वेगळं आपली वेगळी दिशा करून या जे महाराष्ट्रात सर्वात कठीण काम जे त्यांनी सांगितलं की शिवसेना नागपुरात का वाढत नाही आहे याच्यावर स्वतः चिंतन मंथन त्यांनी करायला लावलं आणि त्यांनी सांगितलं की आजपासून इथून हे बैठक संपली आपल्या घरी जा, सर्वात पहिले बूथ प्रमुखाची रचना करा, BLAची रचना करा आणि या येणाऱ्या ज्या काळात आहे जे आपलं परिसीमन होणार आहे त्या परिसीमनामध्ये 33% महिलांचं जे आरक्षण होणार आहे त्याच्याकरता महिलासुद्धा सशक्षित कशा झाल्या पाहिजे, महिलांचं या राजकारणामध्ये अस्तित्व कसं वाढलं पाहिजे याकरता त्यांनी प्रयत्न करायला सांगितले. आणि खूपच एक मार्गदर्शक म्हणून त्यांनी जे आम्ही एक विचार करून आलो होतो की दरवर्षी आम्हाला जे संपर्कप्रमुख येत होते एक 5-6 महिने राहत होते, वर्षभर राहायचे आणि मग ते निघून जायचे, पण त्यांनी स्वतः इथे थांबून आम्हाला सोबत घेऊन काम करायला सांगितलं. ते आम्हाला एक खूप चांगलं वाटलं की त्यांनी म्हटलं की मी राहील, तुम्ही मला काम सांगा, मी इथे येईल, मी महिन्यातून 2 वेळा इथे येईल आणि तुम्ही म्हणाल तर 8 दिवसातून इथे 2-2 दिवस देईल, पण तुम्ही कार्यकर्त्यांनी दाखवा आणि कार्य जो करेल त्यालाच या शिवसेनेमध्ये स्थान आहे, शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. हे त्यांचं आम्हाला आज एक योग्य मार्गदर्शन मिळालं आणि आम्ही त्यांच्या या मार्गदर्शनावर नागपुरामध्ये नक्कीच शिवसेना बळकट करण्याचा प्रयत्न करू. शिवसेना बळकट करायची आहे, महिलांना शिवसेनेमध्ये स्थान आहे आणि शिंदे गटांनी सन्मानही केलेला आहे महिलांचा. मी आपणास थोडंसं दुरुस्त करू इच्छितो की आमचा पक्ष हा शिवसेना पक्ष आहे. हिंदुत्व सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जो पक्ष 1966ला निर्माण केला होता तो हा पक्ष आहे. 1966चा जो बायलाज आहे तो बायलाज हा पक्ष त्या बायलाजचं हा पक्ष अनुसरण करत आहे. म्हणून हा काही गट नाही आहे, हा पक्ष आहे, हा शिवसेना पक्ष आहे. म्हणून कृपया आपण पण स्वतःला थोडंसं दुरुस्त करावं ही माझी कळकळीची विनंती आहे. नाही, मी फक्त पक्ष हा शब्द प्रयोग केलेला आहे गट आणि गट म्हणजे शिंदे गट म्हटलेला आहे. शिंदे गट नाही, शिवसेना ज्याचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री आमचे सर्वांचे या बहिणींचे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, आमचे भी भाऊ, आमचे सर्वस्व असे एकनाथराव शिंदेसाहेब या पक्षाचं नेतृत्व करत आहे. हा पक्ष म्हणजे शिवसेना, हा काही गट नाही आहे. प्लीज, गट नाही आहे, गट नाही आहे. उद्धव ठाकरे मग काय आहे? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा वेगळा पक्ष आहे आणि हा शिवसेना पक्ष आहे. हा जो पक्ष 1966ला आपले हिंदुत्व सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी जो पक्ष उभा केला होता तो हा पक्ष आहे शिवसेना. तुम्ही काय सांगाल, तुमचा परिचय द्या. हे उपजिल्हा प्रमुख गायत्री वैद्य. शिंदे गट ह्या शब्द तुम्ही उपयोग करू नका, कारण तर आताच आमच्या माननीय जयस्वाल साहेबांनी आम्हाला म्हटलं की हा गट हा शब्द वापरू नका, शिवसेनाच टाका आणि तुम्ही शिंदे गटमध्ये आहे हा शब्द वापर करू नका. आणि पुन्हा महिला पदाधिकाऱ्यांना सांगितले की आता तुम्ही तुमची यादी तयार करा आणि तुम्ही तुमच्या महिला संघटनाची यादी करून तयार करून आम्हाला द्या. पण आमचे जे निरूपणची जे सर आले आमचे संपर्क प्रमुख नेते त्यांनी आम्हाला जो आदेश दिला आम्ही तो आदेश पूर्ण करू आणि त्यांना यादी देऊ महिलांची. शिंदे गट शिवसेना असे तुम्ही शब्दप्रयोग करू नका, फक्त आणि फक्त शिवसेना म्हणा असा आदेश आज या बैठकीमध्ये जे मुख्य नेते आहेत शिवसेनेचे त्यांनी दिलेला आहे आणि असंच काही या पदाधिकाऱ्यांनी आमच्या या चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आपण बघत राहा IBM TV 9 न्यूज, मिशन महाराष्ट्र न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद, नमस्कार, जय महाराष्ट्र.